नासिक से एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जहां बहुराष्ट्रीय कंपनी में महिलाओं के साथ कथित यौन उत्पीड़न और धर्मांतरण के मामले के बाद माहौल गर्मा गया है। इस मामले में पुलिस ने 5 आरोपियों को हिरासत में ले लिया है। वहीं भारतीय जनता युवा मोर्चा आज कंपनी के बाहर विरोध प्रदर्शन करते नजर आ रहा है और आंदोलन में शुरू होने की संभावना बताई जा रही है। इस पर बीजेपी शहर अध्यक्ष सुनील केदारे ने दोषियों पर सख्त कार्रवाई और पीड़िताओं से जल्द न्याय दिलाने की मांग की है। कंपनीच्या प्रशासनाबरोबर निवेदन द्यायला आणि चर्चा करायला आम्ही गेलो होतो, परंतु मुंबईचा HR येऊनचं काय सांगणार आहे। त्याच्यामुळे इथले जे प्रमुख काम पाहणारे कपूर आहेत ते कपूर हे उपलब्ध नाहीये। आम्ही प्रशासनालाही सांगितलं आणि पोलिसांना विनंती केली की आम्हाला कपूर पाहिजे, आम्हाला त्यांच्याबरोबर चर्चा करायची, कारण आम्ही मुंबईहून आलेला HR आम्हाला इथं काय सांगणार। त्यामुळे आम्ही परत चाललोय, आम्ही परत निवेदन कपूर साहेबांनाच देणार आणि कपूरांनाच आम्ही खुलासा विचारणार। पोलीस चौकशी चालू आहे, त्यांना ताब्यात घेतलेले आहे। ज्यावेळेस त्यांना सोडतील त्यावेळेस इथले पोलीस अधिकारी आम्हाला फोन करणार आहे, आम्ही येऊन पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत। मेसेज देणं हा आमचा उद्देश नाहीये, परंतु जे काही घडलं ते भयानक आहे। आपणही एक नागरिक आहे आणि जर इथल्या एका कर्मचारी मुलगी जर हेड ऑफिसला ईमेल करते पुण्याला काही इथं असा त्रास होतो, इथं अशा पद्धतीने टॉर्चर केलं जातं, अत्याचार होतात, धर्मांतरा करता आम्हाला दबाव आणला जातो, आम्हाला मांसाहार खायला लावतात, तर हे प्रकरण गंभीर आहे। आणि असं मेल केलेला असून पुण्याची जर कंपनी रिप्लाय देताना म्हणते चालायचं समजून घ्या, हे होत असतं, याचा अर्थ ते पण मुक्त संमती आहे त्यांची। त्याच्यामुळे हे फार मोठं रॅकेट असण्याचा संशय आहे। आता आम्ही काही कर्मचाऱ्यांचे आयडेंटिटी कार्ड चेक करत होतो, तर त्या आयडेंटिटी कार्डवर कोड लिहिलेला आहे, त्यांचे नावं लिहिलेले नाही, हे पण चुकीचं आहे। ते जर नावं लिहिलेलं नाही तर ते काय समजणार। एखाद्या मुलीवर समजा अत्याचार झाला किंवा एखाद्या मुलीला हॅरेसमेंट झाली तर त्या कोडवरून काय समजणार का कोणता व्यक्ती होती, कोणता मुलगा होता। त्यामुळे आम्ही सगळीच चौकशी करा आणि ती मागणी करणार आहे, त्या पद्धतीने आम्ही निवेदन देणार आहोत। देखभाल करते हैं वो अभी चौकशी में है, इसलिए उनसे अभी हमारी मुलाकात नहीं हुई है। अभी उनकी चौकशी होने के बाद वो हमें वापस यहाँ पे बुलाने वाले हैं। हम बीजेपी के जो भी मेन मुख्य पदाधिकारी है, हमारे युवा मोर्चा के अध्यक्ष है, शहराध्यक्ष है, वापस 1-2 घंटे के बाद यहाँ पे आके उनसे वापस चर्चा करने वाले हैं कि कैसे यहाँ पे कार्रवाई होने वाली है।